आज मनोली गावामध्ये नागरिकांची जी समस्या आहे ती समस्या काय आहे ना हे मी तुम्हाला सांगणार आहे. गावातील नागरिक घरपट्टी भरतात, पानपट्टी भरतात आणि घरपट्टी पानपट्टी भरल्याच्या नंतर त्यांना ज्या सुविधा दिल्या जातात ना त्या कशा पद्धतीने सुविधा दिल्या जातात ना हे यासाठी नागरिकांनी काय केलेलं आहे की जे दलित वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी जी बांधण्यात आलेली होती त्या पाण्यामध्ये गढूळ पाणी कशा पद्धतीने येते ना हे आपण बाटल्यांमध्ये नागरिकांनी भरून आणलेले आहे ते तुम्हाला दाखवतोय. हे अशा पद्धतीचं हे पाणी आहे जे पिण्यालायक आहे. ग्रामपंचायतीच्या विचाराने त्यांच्या धोरणाने हे असं पाणी नागरिक पित आहेत. तर ह्या नागरिकांनी काय केलेलं आहे संबंधित बाटल्या भरून येऊन मनोली ग्रामपंचायतमध्ये जाब विचारण्यासाठी आपण सगळेजण जाणार आहोत. त्यांच्यासोबत आपण सरपंचांना त्या गोष्टीचा जाब विचारत आहोत. चला या सगळेजण या बघू आता सरपंच आणि उपसरपंच या सगळ्या तसंच ग्रामपंचायत या सगळ्या गोष्टींचे काय उत्तर देते. ही सरपंचाची केबिन आहे. सरपंच साहेब आता आहेत आतमध्ये आहेत. लाईट आहे लाईट आहे या आतमध्ये या आतमध्ये इथं सरपंच साहेब आहेत. बघू ते काय म्हणतात. आता नागरिक या सगळ्या समोर त्यांची काय समस्या आहे कशी समस्या आहे ते सगळं तुम्ही एक एक जण सांगा. बोला कोण बोलतोय. या सगळ्या आतमध्ये या आतमध्ये या आतमध्ये येतं या सगळ्या द्या ना द्या ना द्या ना काय अडचण नाही. अर्ज कशा संदर्भात आहे ना ते सांगा पहिलं. सध्या काही 15 दिवसांवरती दिवाळी आलेली आहे आणि या दिवाळीच्या काळामध्ये हे असं पाणी जर नागरिकांना प्यायला मिळत असेल तर नागरिकांनी करायचं काय. सगळे जे काही नागरिक आहेत ते घरपट्टी पानपट्टी भरतात आणि त्यांच्या जर ह्या ज्या मागण्या ह्या जर पूर्ण होत नसेल तर मग नागरिकांनी राहायचं कसं. अक्षरशः जगणं मुश्किल होऊन गेलेल्या नागरिकांचं. बरं या विषयावरती काय तोडगा काढता येईल आता ते सांगा. सगळे नागरिक अक्षरशः पाण्याच्या बाटल्या या अशा पद्धतीच्या पाण्याच्या बाटल्या आहेत त्या तुमच्या समोर ठेवतोय. हे पिण्यायोग्य पाणी आहे का. संबंधित ठेकेदार कोण होता त्यांनी पाण्याची टाकी जी उभी केली दलित वस्तीसाठी तेव्हा टाकी झाल्यापासून परिस्थिती अशा पद्धतीने तर त्या ठिकाणी समजा ते पाणी काय कुठलं मिश्रित होते किंवा काय याचं ते बघितलं पाहिजे. वेळोवेळी लोकांनी काय केलं. मला पहिले हे सांगा की टाकीचं बांधकाम पूर्ण होऊन किती दिवस झालेले. टाकीचं बांधकाम पूर्ण होऊन 2 महिने झालेले. 2 महिने झालेले. त्या टाकीचं उद्घाटन केलं गेलंय का. टाकीचं उद्घाटन केलेलं नाहीये. बरं टाकीचं उद्घाटन केलेलं आहे. मग टाकीमध्ये पिण्याचं पाणी येतं कसं. टाकीमध्ये पिण्याचं पाणी पूर्वी जी पाईपलाईन होती म्हणजे जुनी पाईपलाईन त्या पाईपलाईनला मी ग्रामसेवक आणि विचारलं का बा ज्या ठेकेदाराने जी जुनी पाईपलाईन आहे त्याच्यात ते या टाकीमध्ये पाणी सोडण्याकरता आपलं तुम्हाला विचारलं का. तर मी म्हटलं एक सरपंच नात्यानं मला तर काही विचारलं नाही म्हटलं. आणि मग पाणी ओढ्याला चालूच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का त्याच्यामध्ये लिकीज राहिलेले वाटतं. त्या लिकीजाद्वारे वाटतं पाणी खराब जातं पिण्याकरता. लिकेज जे झालंय ते कशामुळे झालं. लिकीज मग ते पाईपलाईनला जोडलेलं ना पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला त्या टाकीमध्ये पाणी घेण्याकरता जुन्या पाईपलाईनला टाकीमध्ये पाणी घेण्याकरता त्यांनी ते ठेकेदारांनी ते जोडलं. तर जोडलं असं का सरपंचाला विचारलं नाही किंवा आम्ही ग्रामसेवकला विचारलं तुम्हाला विचारलं का त्या ठेकेदारांनी ते सुद्धा नाही म्हटले. म्हणजे सरपंच साहेबांचं असं म्हणणं आहे की संबंधित टाकीचे जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार काय करतात ते सरपंच किंवा ग्रामपंचायत कार्यालयाला न विचारता या गोष्टी परस्पर केल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे. बरं या सगळ्या गोष्टी आता जे तुम्ही सांगताय की तुम्हाला विचारलेलं नाही. बरं हे सगळं केल्यानंतर टाकी आता पिण्याला एक पाणी आहे का त्या टाकीमध्ये. टाकीमध्ये पिण्याला पाणी नाही पाणीच नाही टाकीमध्ये तर पिण्याला उद्घाटन झालेलं नाही. पिण्याच्या पाण्याच्या टाकीत उद्घाटन झालेलं नाही. त्याची पाईपलाईन कम्प्लीट नाहीये. ती टाकी अपूर्ण आहे तरी सुद्धा पाणी नागरिकाला पोहोचतं कसं. पाणी जी जुनी पाईपलाईन होती ना त्याच्या वाटतं
पाणी पोहोचल्या जात होतं. पण त्या सगळ्या गोष्टीचं जर एस्टिमेट वगैरे सगळं जर आपण त्या गोष्टीचा जर विचार केला तर या सगळ्या गोष्टीचं काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की संबंधित ठेकेदाराने फक्त त्यांचं बिल काढण्यासाठी ते सगळं कंप्लीट करून ते प्रोसेस पुढे हो, केली आणि बरोबर आहे. ही गोष्ट खरी आहे का? हो बरोबर आहे. काय वाटतं नाही, नागरिकांना? तिथं तुम्ही- हा. जे कनेक्शन जे इकडचं आलंय ना गावच्या टाकीचं तर त्या टाकीच्या तिथं ती छेडछाड करायला पाहिजे नको होती. कारण काय आलं त्यांचं ते खोलके याच्यामध्ये ना ते एकंदरीत आहे ना ते पाणी आहे ना ते लिकेज असल्यामुळे ओढ्याचं पाणी त्याच्यामध्ये मिश्रित होते. बरं, सध्या पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे तिथं ओढा आहे आणि त्या ओढ्याचं जे पाणी वाहतं पाणी आहे पाण्या पावसात त्याचं लिकेज ते पाणी त्या लिकेज मध्ये जातंय आणि ते पाणी तिकडे येतं. बरं, हे लिकेज तिथं झालेलं आहे हे ग्रामपंचायत कार्यालयाला माहिती आहे का? हो ते माहिती. वेळोवेळी लोकांनी बरं, सूचना दिलेली आहे. तरी सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयाने त्या गोष्टीवरती कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही. आता रात्री मी ग्रामसेविकेला विचारलं तर ते म्हटले आपण तिथे JCB नेऊ आणि ते जे लिकीस आहे हा. ते काढून देऊ म्हटले. बरं, काढून देऊ म्हटल्यानंतर हे फक्त म्हणण्यात आलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट घडलेली नाही. नाही ती घडलेली नसू द्या. हा. पण ते रात्री मी फोन केला मॅडमला ते म्हणे सरपंच साहेब जे काय असेल तिथं पाईप वगैरे टाकून द्या म्हणे हा. आपलं काय पुढचं असेल ते बघून घेऊ. पुढचं म्हणजे काय नक्की? ठेकेदाराचं नामचं. हा. हा. आता ठेकेदारांचं नाही यांचं काय असेल ते बघून घेणार आहे ते. पण संबंधित आता सरपंच साहेब असे म्हणतात की आता सध्या ते काम करून द्यायला तयार आहेत, बरोबर? हो. हा, आता ग्रामपंचायतचा जो JCB आहे तो आता सध्या त्या लोकेशनवरती जाणार आहे पाण्याच्या टाकीजवळ आणि ते पाणी ते लिकेज वगैरे काढून ते कम्प्लीट करून देणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता नागरिकांच्या तुमच्या अजून काही शंका आहेत का? बाकी काय पाणी नाही, तुमचे काही जे शंका असतील ना ते स्पष्ट सांगा. आता आज तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आलेले तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही घरपट्टी तुम्ही दलित वस्तीला जी टाकी दिली हा. तिला बांधून 2 महिने झाली. हा. तर 2 महिने झाले तर त्याच्यामध्ये पाणी का आलं नाही? ते आलं तर ते आमच्यापर्यंत आलं का म्हणून. नागरिकांचं म्हणणं असं आहे की हा बरं, जे पिण्यायोग्य पाणी आहे, त्या टाकीचं कनेक्शन त्याला जोडण्यात यावं असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्या टाकीचं त्याला स्पेशल पाईपलाईन हॅलो. आपल्याला पाणी आपल्याला जी टाकी दलित वस्ती करता झालेली आहे, त्या पाईपलाईन करता आपल्याला निधी नाही. निधी पडल्यानंतर ती पाईपलाईन नव्यानं चालू करायची. त्याचं काहीतरी कनेक्शनचं वेगळं निधी आणि त्या मार्फत करायचं. आलं का लक्षात? आणि ती आपलं 15 युक्त आयोगामधून आहे ते. आपल्याला फक्त शासनानं जर निधी उपलब्ध जर केला तर आपल्याला नवीन पाईपलाईन होईल. पण आता सध्या लोकांची जी अडचण आहे, अडचण का जी जुनी पाईपलाईन आहे त्याच्यातून गढूळ पाणी येतं किंवा वड्यातून पाणी जातं, ते खराब होतं. त्याच्यामुळं ते ग्रामपंचायत हे करून देईन, ती पाईपलाईन दुरुस्त करून देईन. सरपंच आणि ग्रामसेवकांनी सरपंच साहेबांनी आता सांगितलेले की संबंधित टाकीचं जे पिण्याचं पाणी आहे त्याची नागरिकांची होणारी जी गैरसोय आहे ती गैरसोय आता सरपंच किंवा मनोली ग्रामपंचायत ही कंप्लीट करून द्यायला तयार आहे. नागरिकांनी काय केलंय की त्यांच्या अडचणी या सगळ्या याच्यावरती लिहिले गेले आहेत आणि नागरिकांच्या सह्या देखील यावरती आहेत. तर साधारणतः 15 ते 16 सह्या यावरती आहेत. हा अर्ज आपण ग्रामपंचायत मध्ये देतोय आणि आज तारीख आहे 11 तारीख. 11 तारखेला हा अर्ज 11/14 अशी तारीख आहे. तर आजच्या दिवसानंतर किती दिवसांमध्ये हे टाकीचं काम कम्प्लीट होतंय, नागरिक स्वच्छ पाण्यासाठी कधी त्यांना पाणी मिळणार हे आपण या सगळ्या गोष्टीतून आज बघणार आहोत. किती दिवसामध्ये ते पाणी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, त्या अडचणी किती दिवसामध्ये दूर होतं हे आजच्या तारखेपासून आपण बघणार आहोत. आणखी कोणाच्या काही अडचणी आहे कोणाच्या? दलित निधी आपली टाकी बनवली ती लवकरात लवकर पूर्ण करावी. त्याच्यातून पाणी आम्हाला यावं, कारण की पाणी येतं ते गढूळ येतं. ते गढूळ आल्यानंतर ते बंद व्हायच्या वेळेस असं येतं पाणी कमी आणि पाण्याचा टायमिंग हा निश्चित नाही. कोणत्याही प्रकारचा निश्चित टायमिंग नाही. टायमिंगला पाणी आलं का ते पूर्ण पाऊण तास येतं आणि पाऊण तासामध्ये 15 मिनिटं येण्यासाठीच लागते. नागरिकांचं असं म्हणणं आहे पाणी भेटतं की ग्रामपंचायतचे जे शिपाई आहेत जे पाणी सोडतात वगैरे एक ठराविक वेळ त्यांना देण्यात यावी की जेणेकरून त्या टायमिंग वरती नागरिक हांडे घेऊन तयार असतील.
काय होतं की नागरिक आता महिला वर्ग असतो तो दुपारच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी घरामध्ये नसतो शेतीच्या कामांमुळं. जी ग्रामस्थांची जी अडचण आहे तशीच अडचण आहे लाईटीची. लाईट दर बुधवारी बदलते. तुम्हाला पहाटे पाणी येतं, दुपारी पाणी येतं. तुम्ही नेमकं आज सकाळीच पाणी येईन असं नाही, असं नाही. दोन मिनिट. पाणी आलं पाणी थोडासा टाइम मळ्यामध्ये जादा टाइम नाही नाही, पाईपलाईन लांब आहे बरोबर आहे. तर कमीत कमी मी त्या कर्मचाऱ्याला सांगेल का 10 मिनिटं अगोदर, 10 मिनिटं अगोदर म्हणजे पाऊण तास सोडतो पाणी तर एक तास सोडायला सांगितलेले पाणी त्याला. तर 1 तास पाणी 15 मिनिटात येण्यासाठी नाही 15 मिनिटं नाही. पाईपलाईन आता लांब पाईपलाईन असल्यामुळे 15 मिनिटं लागतात. पण आपण 1 तास धरलेलं आहे. तू त्या कर्मचाऱ्याला 1 तास सांगितलेला आणि प्रत्येकाला एक तास दिलेले पाणी, एक तास पाणी. सगळ्या गावांचं हे सगळ्या गावांचं हे केलेलं आहे. नाही आपण सांगू ना त्याला 5 ते 10 मिनिटं तू जास्त सोड. आपण म्हणू शकतो त्याला 10 ते 5 मिनिटं जास्त सोड. काय होईल म्हणजे ते कव्हर होऊन जाईल. हा लाईट कशी आहे नाही, आता सकाळी लाईट आलेली संध्याकाळी 4ला जाईल. हा सर्किट वेगळं आहे रहीमपूरचं. शेतीची लाईट आपल्याला ती हो 9 ते 5. 4 दिवसांनी पाणी येतं कधी 5 दिवसांनी. नाही दिवस ठरवा, त्याला वेळ ठरवा. लाईटी 4 दिवसात येतं. आणि माझं एवढं म्हणणं आहे बा आपल्या जे समाजांचे जे लोक आहेत त्यांनी सहकार्य करावं. पट्टीचं पानपट्टीचं ग्रामपंचायतीला सहकार्य करावं एवढी माझी अपेक्षा आहे. बर का सुविधा देऊ, लोक इथं नाराज होतात. हो सुविधा द्या आणि आपल्याला त्या घरपट्टीतून पानपट्टीतून ग्रामपंचायतीला खर्च करता येईल बा. बरोबर, ते मान्य आहे. तेव्हा माझी एवढीच अपेक्षा आहे. तुमचं काम होणार आहे, JCB येणार आहे आणि तिचं JCB आल्यानंतर ती पाईपलाईन चालू करून देणार. हा आणि नंतर पाईपलाईन चालू झाल्यानंतर तुम्हाला त्या कर्मचाऱ्याला सांगून पाणी पुरवठा का ती पाईपलाईन जवळजवळ अर्धा ते पाऊण तास सोड. कारण जे वड्याचं पाणी आहे ते निघून जाईल. पाईपलाईनचं पाणी ते ना जे घाण पाणी ते निघून जाईल. तुम्ही ते भरू नका. हा अर्धा तास का ना पण मी सोडायला सांगतो त्या कर्मचाऱ्याला. हा बरं, आता तुम्ही बोलता व्हिडिओ मध्ये बोलून गेलात की संबंधित ठेकेदार त्यांनी त्या परस्पर त्या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं माहिती न देता त्या गोष्टीवरती तुम्ही पुढे काय ऍक्शन घेणार? आता झालेले हे करून घेणं महत्वाचं आहे. आणि ठेकेदार येईल तेव्हा पाहू आम्ही आमचं काय करायचं ते. बरं का भाऊ? बाकी दुसरं काही नाही. बरं, आता ग्रामपंचायतचं म्हणणं असं आलंय की नागरिकांनी घरपट्टी आणि पानपट्टी ती त्वरित भरावी, असं जेणेकरून ग्रामपंचायतचा जो कर चालतो संबंधित जे काही खर्च असतो तो सगळा आपल्याच पैशातून चाललेला असतो. अक्षरशः एवढंच काय तर या सगळ्या कर्मचाऱ्यांचे जे काही पगार वगैरे ते आपल्या पैशातून चालले जातात. दुसरी गोष्ट अशी की आपण जर समजा ग्रामपंचायतीला जर कर देत असेल, आपण टॅक्स भरत असेल, तर आपला सर्वप्रथम अधिकार हा असणार आहे की आपण आपल्या पैशाचा त्याचा योग्य वापर होईल कसा हे आपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विचारणं योग्य आहे. यामध्ये कोणतीही गोष्ट चुकीची नाहीये. आपण आपल्या पैशाचा वापर कसा होतो, त्या गोष्टीचा योग्य वापर होतोय का हे जाब विचारणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि ते प्रत्येक नागरिकांनी पार पाडलं तर ह्या गोष्टी ह्या अडचणींवरती मात आपल्याला करता येऊ शकते. त्यामुळं सरपंच साहेब आता बोललेच की घरपट्टी पानपट्टी ही आपण सर्व नागरिकांनी त्वरित भरावी. आणखी कोणाची काही शंका आहे? ग्रामपंचायतीला सुविधा दिली तर आम्ही भरू ना घरपट्टी. बरोबर. आज 2 वर्ष झाले. आज 2 वर्ष आहे का आमच्या वड्याची स्ट्रीट लाईट पूर्णपणे बंद आहे. वड्याला पाणी चालू आहे, साप फिरतात पाण्यामध्ये. आम्हाला रात्री दुधाला जावं लागतं, यावं लागतं. लहान पोरं पायी जातात पाण्यातून. शाळेचे विद्यार्थी आता प्रकाश भाऊ बोलले लाईटीचा प्रश्न आहे त्यांचा. आणि तो खरोखर लाईटीचा प्रश्न आहे. पण मी ज्या वेळेस अभियंत्याकडे गेलो वीज महामंडळामध्ये, त्या अभियंत्यानं मला सांगितलं सरपंच साहेब तुमचे जे पराड कंपनीचे लोक आहेत त्यांना म्हणावा का तेवढं बिल भरून टाका, तुमची स्ट्रीट लाईट जोडून देतो.
लाईट बिल आणि स्ट्रीट लाईट याच्यात फरक आहे. जो वैयक्तिक आता हे सांगा बोल एक मिनिट. तर त्या स्ट्रीट लाईट वर आकडे सुद्धा टाकले जाते. ही जी सुविधा आहे त्याचं आणि घरगुती बिलाशी नाही नाही ना, नाही. पण त्यांनी मला अभियंत्याने सांगितलं, मी तुमच्यापर्यंत सांगितलं आणि पोहोचवलं. काय नाव काय अभियंता? असं नसतं ते. बरं का? कारण त्या मी बिलाचं- ऐका सरपंच साहेब, मी स्वतः महावितरणमध्ये कर्मचारी. स्टेट लाईटचा आणि एमएससीबीचा कुठल्याही प्रकारे संबंध नसतो. स्टेट लाईट ही ग्रामपंचायतच्या मीटर मधूनच गेली पाहिजे. जर आपण सदर डीपी वर स्टेट लाईट टाकत असले तर तिथला स्थानिक कर्मचारी महावितरणचा तो सप्लाय बंदच करणार ना. मग त्यासाठी आपलं ग्रामपंचायतच्या मीटर मधून तुम्ही सप्लाय द्या ना, त्याची केबल टाका का जेणेकरून ते सकाळी ऑफ होईल, संध्याकाळी ऑफ होईल. शासनाने एवढे पोल, एवढे लाईट, एवढे हे केलं. तुम्ही केबल टाकून द्या का जेणेकरून ती संध्याकाळी चालू होईल, सकाळी बंद होईल आणि डायरेक्ट जोडली तर ते दिवसभर चालू असतं. त्यावेळेस ते पहिलं त्याच्यानंतर ते बंद होतं, ते बंदच आहे. त्याच्या तारा वगैरे सगळ्या आता इकडून तिकडून काढल्या, कुठं काय केलं काय ते काय कोणाला माहिती. अशी सोय असली सांग, आम्ही दिवाबत्तीचा कर कसा भरायचा? म्हणजे ग्रामपंचायतीला आपण तुम्ही म्हणता बरोबर आहे, कर भरायचं आम्ही बरोबर ते मान्य करतो. पण आपल्याला दिवाबत्ती, पाण्याची सुविधा, मेन जे मूलभूत गरजा आपल्या आहेत त्या मूलभूत गरजाच नागरिकांच्या सोल्युशन होतात. ते पैसे काय कोण यांनी भरायचे? दुसरी गोष्ट माणसाला तुम्ही स्वतंत्र पुढं सुविधा दिल्या. कागदपत्र बंद करा, तुमची त्याच्या सुविधा योजना बंद- असेल त्या बंद करा. म्हणजे असं एकामुळे त्या दोघांमुळं बाकीच्या माझं ते म्हणणं आहे. लोकांची चुकीचं आहे ना, है की नाही? असं तुझा मुलगा, तुझ्यांचा मुलगा, तुझ्यांचा मुलगा, तुझ्या मुलगा, कुठल्याही विद्यार्थ्याला, गावाच्या पराळ्याच्या कुठल्याही विद्यार्थ्याला अडवणूक करता येत नाही दाखल्याची. माझं ते नाही म्हणणं. नाही शाळेच्या नाही, करता येत नाही. येतं का कोणत्याही गोष्टीसाठी? कोणत्या नाही, विद्यार्थ्यांना करता. शाळेच्या विद्यार्थ्यांचा दाखल्याची अडवणूक हा, करतोय. करता येत. बघा, नागरिकांना नवीन मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे की शाळेचे विद्यार्थी असेल आणि त्यांना जर कोणत्या गोष्टीचा ग्रामपंचायत संदर्भात दाखला वगैरे असेल तर त्या दाखल्यासाठी अडवणूक करता येत नाही असं सरपंच साहेब म्हणतायत. या गोष्टीची नोंद घ्या सगळ्या नागरिकांनी, आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून या गोष्टी करणं गरजेचं असतं. पुढे ठीक आहे, ओके सगळ्यांचं ठीक आहे. हा, ते देवबत्ती सुद्धा सरपंच साहेब बोलले. कोणतं? ठीक आहे, आता या ठिकाणी काय दुसरा विषय आहे का? हा, ठीक आहे चालतंय. संबंधित आता सगळे नागरिक या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊन मनोली ग्रामपंचायत मध्ये आलेले होते आणि मनोली ग्रामपंचायत मध्ये सरपंच साहेब यांना त्या गोष्टीची सगळी माहिती दिली. माहिती दिल्यानंतर मनोली ग्रामपंचायतनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, समजून घेतल्यानंतर सरपंच साहेब जे आहेत त्यांनी भरपूर असे मुद्दे नागरिकांना सांगितले की जेणेकरून नागरिकांचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी कशा पद्धतीने बजावले पाहिजे, हे नागरिकांनी बजावलेच पाहिजे तर गावचा विकास होणार आहे. आणि मी व्हिडिओ बनवतो यासाठी, माझे व्हिडिओ फक्त आणि फक्त सुज्ञान आणि जागरूक नागरिकांसाठी असतात. आणि जे जागरूक नागरिक नाही त्यांनी माझे व्हिडिओ नाही बघितले ना तरी काही हरकत नाही. जय हिंद.